आपण प्राध्यापक फुके सरांचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. सोबत या आमच्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा मोमेंटो सुद्धा द्यायचा आहे. कारण आजचा कार्यक्रम प्रायोजक तत्व म्हटलं तर फुके सरांनी एका मिनिटात सर काय खर्च येतो ते मी देतो सांगायला नको, पण मला रावल्याशी सांगितल्याशिवाय रावल्या जात नाही. खरोखर आणि फुके सरांसाठी 2 गोळी म्हणतो. फुके सर ध्यान से सुनिएगा. फुके सर तुम्ही आहात एकदम खास. फुके सर तुम्ही आहात एकदम खास. आनंदी राहा प्रत्येक क्षणास. प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी ध्यास. कारण सरांचा असतो नेहमी स्वतःवरती विश्वास. नेहमी स्वतःवरती विश्वास. उपवास म्हणजे आता दुसरा अर्थ आपण केला आहे की कमी खाणे, न खाणे, काही न खाणे, वेगवेगळे प्रकार आहेत. एक वेळ जेवायचा उपवास, नंतर एकादशी आहे त्या दिवशी जेवायचंच नाही. नंतर काही जण निरंकार उपवास करतात, काहीच खात नाहीत. काही उपवासामध्ये काही खात नाहीत. जसं आता मुस्लिमांचा जो उपवास आहे पाणी सुद्धा पित नाहीत, दिवसभर काहीच खात नाहीत. प्रत्येक प्रकाराचा फायदा आहे. आता त्यावर जर बोलायचं झालं तर शारीरिक फायदा उपवासाचा हा की त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही खात नाही, ज्या दिवशी तुम्ही उपाशी असता, पोटाला विश्रांती मिळते. आणि पोटाला ज्यावेळी विश्रांती मिळते त्यावेळी तुमच्या शरीराची शुद्धिक्रिया चालू होते. आपलं शरीर 2 वेळा फक्त दुरुस्त होत असते. एक ज्यावेळी पोटात काही नसते आणि दुसरं ज्यावेळी तुम्ही झोपले असतात. म्हणजे शरीराची झीज जर भरून काढायची असेल, आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, आरोग्यवान जर व्हायचं असेल तर उपवासात असणं आवश्यक आहे आणि चांगली झोप असणं आवश्यक आहे. 2च वेळा शरीराची दुरुस्ती होते. समजा एखादा व्हायरस तुमच्या शरीरामध्ये शिरला आहे आणि तुम्ही उपवास केला आणि चांगली झोप घेतली तर तुमचा व्हायरस दुरुस्त होण्याची क्रिया 4 पट वेगानं होते. म्हणजे शरीराची दुरुस्ती उपवासात होते. ज्यावेळी आपण काही खात नाही त्यावेळी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी कमी असते आणि ज्यावेळी इन्सुलिन कमी असते त्याच वेळी शरीराची दुरुस्ती होत असते. म्हणून उपवास करताना किती न खाणं जमते ते बघा. खायचं नाही. मग त्यात आता प्रकार आले. काही न खायचं मग फलाहार करायचा, ही आपली पळवाट आहे. मग साबुदाणाच खायचा, भगरच खायची, ही पळवाट आहे. ठीक आहे. जसं आता नवरात्र आहे, एक वेळ आपण जेवतो. मग शुद्ध नवरात्र करायची असेल तर फक्त एक वेळ जेवा. म्हणजे 24 तासातून एक वेळ जर जेवलं तर तुम्ही बाकी बरेच तास तुम्ही रिकाम्या पोटानं असता. आणि शरीराची दुरुस्ती होण्यासाठी चांगल्या प्रकारे कमीत कमी 12, 13, 14 तासाचा ज्यावेळी उपवास असतो त्यावेळी तुमचं इन्सुलिन बऱ्यापैकी खाली येते आणि शरीर बऱ्यापैकी दुरुस्त होते. चरबीचं ज्वलन 12-14 तास उपवास झाल्याशिवाय चरबीचं ज्वलन चालू होत नाही. समजा मला उपवास आहे आणि सकाळी घट्ट दुधाचा मी चहा पिला. डॉक्टर साहेब बसून आहेत. काय होईल डॉक्टर साहेब? सकाळी चहा पिल्याबरोबर समजा आज मला उपवास आहे आणि चहा घेतला मी, झकास चहा, अद्रक, दूध भरपूर, साखर 2-3 चम्मच. हा एक चहा घेतल्याबरोबर
माझ्या रक्तातल्या साखरेची पातळी इतकी वाढल की त्याच्यासाठी इन्सुलिन सिक्रेट होईल आणि सकाळीच मी उपवास मोडेल. म्हणजे माझा ब्रेकफास्ट त्या चहानं झाला, म्हणजे माझा उपवास मोडला. वैज्ञानिक उपवासाची मी गोष्ट करतो हा, तुमचा नसेल मोडत, परंतु वैज्ञानिक डॉक्टर साहेब त्याला पुरावा आहे. डॉक्टर साहेब बरोबर आहे ना. 1 कप चहा पिल्याबरोबर आपला चहा 200 कॅलरीचा कमी नसतो. 100 ग्रॅम दूध, 3 चम्मच म्हणजे 20 ग्रॅम साखर, 20 ग्रॅम साखर म्हणजे 20 चूक 80 कॅलरी. 1 कप दूध म्हणजे 60-70 कॅलरी. 8 आणि 7 15. घोटून घोटून जर केला तर 150, पावणे 200, मोठा मग असेल तर 200 कॅलरी. सगळ्या दिवसात मला समजा 1400, 1500, 1700 कॅलरी लागतात आणि एकाच झटक्यात मी जर 200 कॅलरी जर पोटात घातल्या, माझा उपवास मोडला, इन्सुलिनची पातळी वाढली, त्या दिवसाचा माझा लाभ बंद झाला. उपवासाचा त्या दिवशी मला फायदा होणार नाही. 1 कप दुधाचा गोड चहा जर मी सकाळी पिला तर त्या दिवशी माझी 1 मिलीग्रॅम सुद्धा चरबी कमी होणार नाही. चरबीचं ज्वलन होण्यासाठी, चरबी कमी होण्यासाठी इन्सुलिन कमी असायला पाहिजे. चरबीचं ज्वलन त्यावेळी होते ज्यावेळी तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन कमी असते. इन्सुलिन कमी असेल तर ग्लुकागॉन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते आणि ते सांगते चरबी जाळ. इन्सुलिन एकदा वाढलं, इन्सुलिनला हे मेडिकलचे लोक किंग ऑफ हार्मोन म्हणतात. इन्सुलिनची पातळी जर वर असेल, जास्त असेल, तर त्या दिवशी तुमचं फॅट बर्निंग, वजन कमी होणं बंद असते. म्हणून उपवास करताना तो असा करा की काहीच खाऊ नका. खाल्ल्याबरोबर उपवास मोडला. आपण हा ब्रेकफास्ट नावाचा जो शब्द आहे त्याचा आपण भाषांतर न्याहारीमध्ये केलं. आपली परंपरा कशी आहे बघा, आपण असं काही आधीमध्ये खात नव्हतो. सकाळी न्याहारी असायची म्हणजे ते जेवणच असायचं. दुपारी जेवण असायचं, संध्याकाळी जेवण असायचं. हे कष्टकऱ्यासाठी आहे. जे कष्ट करत नाहीत त्यांनी 2 वेळा जेवायचं, मध्ये काही खायचं नाही. आणि मग आपोआपच इन्सुलिनची पातळी कमी राहते तुम्हाला, कारण इन्सुलिन हे स्टोरिंग हार्मोन आहे. इन्सुलिन एकदा शरीरातलं वाढलं म्हणजे ते हार्मोन म्हणजे अशा प्रकारची सिग्नल देते की तुम्ही फॅट स्टोअर कर म्हणून सांगते. ते इन्सुलिन हे एजिंग हार्मोन आहे. एजिंग हार्मोन म्हणजे काय, ज्यावेळी खाता प्रत्येक वेळी इन्सुलिन सिक्रेट होते आणि इन्सुलिनची पातळी सतत जास्त राहते. इन्सुलिनची पातळी सतत जास्त राहत असेल तर 80 वर्षाचा माणूस 70 वर्ष जगणार, 90 वर्षाचा माणूस आणखी काहीतरी 75-80 वर्ष जगणार. एजिंग हार्मोन आहे. इन्सुलिनची पातळी जास्त राहत असेल तर तुम्ही लवकर म्हातारे होता. सतत खाणारा माणूस हा रोगग्रस्त आपोआपच राहतो, कारण त्याच्या शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी सतत जास्त असते. सतत खाण्यामुळे काय होते, डायबिटीज होतो. सतत खाण्यामुळे काय होते, खाल्ल्याबरोबर, कारण आपलं शरीर जे आहे, आपला जो जीन आहे, आपली जी सिस्टीम आहे ती अशी बनली आहे की तिला तुम्ही 2 बिस्किट खाल्ली, तुमच्या मेंदूला किंवा तुमच्या सिस्टीमला काय माहित आता की फक्त 2 बिस्किटावर तुम्ही थांबणार, आता जेवण आहे नाही.
तुम्ही अशा प्रकारे तुमचं शरीर आतून तयार होते की पूर्ण जेवण पचवण्यासाठी तयार होते. म्हणजे इन्सुलिनचं एक माप तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये ओतल्या जाते, इन्सुलिनची पातळी वाढल्या जाते. थोडासा चहा पिता, इन्सुलिनची पातळी वाढल्या जाते आणि मग काय तेवढं फूड येत नाही. मग ते वाढलेलं इन्सुलिन ते छोटस जे तुमचं अन्न आलेलं आहे त्याला पटकन त्यात रफादफा करून टाकते, त्याला पचवून टाकते, परत तुम्हाला भूक लागते. म्हणून बघा, ज्यावेळी ब्रेकफास्ट तुम्ही करता तर तुम्हाला परत 2-3 तासानं भूक लागते. चहा घेता 2 तासानं तुम्हाला परत भूक लागते, कारण तुम्ही शरीराला डिवचलं. आपली सिस्टीम तशी नाहीये. आपली सिस्टीम, मनुष्य हा 2 पायाचा प्राणीच आहे आणि जसं प्राणी खायला सुरुवात केली म्हणजे पोटभर खातात, नंतर आराम करतात. आपली सिस्टीम तशा प्रकारे बनली आहे. आपली फिजिओलॉजी, आपलं शरीर, आपला देह असा बनला आहे की एका जेवणामध्ये तुम्ही 24 तास लागणाऱ्या कॅलरी, समजा मला आता 1700-1800 कॅलरी लागतात, तर 1600-1700 कॅलरीचं मी एकच जेवण करू शकतो. एक जेवण केलं, 24 तास मी नाही खाल्लं तरी चालते. तर पुन्हा पुन्हा खाण्यामुळे काय होते, तुम्ही थोडंसं खाल्लं, इन्सुलिन वाढलं, ते स्टोअर होऊन जाते आणि तुमचं वजन वाढते. तुमची पोटावरची किंवा हे इथे पोटाच्या आजूबाजूचा भाग आहे तिथली चरबी वाढते आणि जेवढी चरबी जास्त, जेवढं वजन जास्त, तेवढं तुमचं आरोग्य कमी. तर हा झाला पहिला मुद्दा, उपवास म्हणजे काही न खाणे. दुसरा, आता खायचंच काम पडत असेल तर काय खायचं? मग तुम्ही असे पदार्थ खा, फलाहार करा, म्हणजे फळच खा, त्यामध्ये ज्यूस नाही. आणि आपले जे उपवासाचे पदार्थ आहेत, भगर असेल, साबुदाणा असेल, हे सगळे जास्त इन्सुलिन सिक्रेट करणारे आहेत. आपले जेवणातले जे पदार्थ आहेत तेही असे आहेत की त्यामध्ये साखरच जास्त असते. मी आता तुम्हाला सांगतो की वेगवेगळ्या आपल्या जेवणाच्या पदार्थामध्ये साखर किती असते. कारण ग्लुकोज हे आपलं माप आहे साखरेचं. आता तांदूळ घ्या, 100 ग्रॅम तांदूळाचा भात जर खाल्ला तुम्ही 100 ग्रॅम, तर त्याचं 80 ग्रॅम ग्लुकोज तयार होते. किती? 80 ग्रॅम. 100 ग्रॅम कणकेची पोळी, भाकर जर तुम्ही खाल्ली तर त्याचं सरळ सरळ 70 ग्रॅम ग्लुकोज तुमच्या शरीरात तयार होते. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 100 ग्रॅम तांदूळ खाता तर 1 तासामध्ये, फक्त 1 तास लागते भात पचायला, 1 तासामध्ये तुमच्या शरीरामध्ये 80 ग्रॅम ग्लुकोज तयार होते. आणि म्हणून हे डॉक्टर लोक सांगतात की भात खाऊ नका, आलू खाऊ नका, जास्त भाकर पोळी खाऊ नका, कारण हे स्टार्च आहे. स्टार्च म्हणजे ग्लुकोजची मालिका, ग्लुकोजची साखळी, आणि हे पचायला वेळच लागत नाही. तर मग काय खायचं? याचं प्रमाण कमी करायचं. प्रोटीन वाढवा, डाळी वाढवा, उसळी वाढवा, फायबर आपल्याला लागते. भाजीपाला जास्त खा, कारण जेवढा भाजीपाला, सॅलड तुम्ही जास्त खाल तेवढं तुमचं जेवण हळू पचेल, आणि जेवण हळू पचेल तर उशिरापर्यंत भूक लागणार नाही, इन्सुलिन नियंत्रित राहील, इन्सुलिनची पातळी कमी राहील आणि तुम्ही आरोग्यवान व्हाल. सतत खाण्यामुळे इन्सुलिन सतत सिक्रेट होत राहते आणि एक वेळ अशी येते की इन्सुलिनचं काम काय, इन्सुलिन का सिक्रेट होते. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे 5 लिटर 6 लिटर, बरोबर आहे डॉक्टर साहेब, एवढं रक्त आपल्या शरीरामध्ये असते. आणि आपण आता ज्यावेळी ब्लड टेस्ट करतो तिथे आपण रक्त चाचणी करतो, त्यामध्ये मग तो आकडा येतो, माझी साखर 100 आहे.
माझी साखर 110 आहे. हे 100 काय मिलीग्रॅम पर डेसिलिटर हे त्याचं माप आहे. मिलीग्रॅम पर डेसिलिटर, डेसिलिटर म्हणजे 100 मिली. म्हणजे माझी साखर 100 मिली 100 आली, याचा अर्थ माझ्या 100 मिली रक्तामध्ये 100 मिलीग्रॅम साखर आहे. म्हणजे 1 लिटर रक्तामध्ये 1 ग्रॅम साखर आहे. माझ्या शरीरात 5 लिटर रक्त आहे, म्हणजे माझ्या शरीरात 5 ग्रॅम फक्त साखर खेळत आहे. माझं सगळं रक्त बाहेर काढलं आणि त्यातली साखर जर वेगळी केली तर ती 5 ते 6 ग्रॅम असेल फक्त. डॉक्टर साहेब बरोबर आहे. म्हणजे माझं सगळं रक्त आटवून त्यातली साखर बाहेर काढली तर 5-6 ग्रॅम. म्हणजे बघा आता साखर रक्तात किती कमी असते. आणि मी ज्यावेळी चहा पितो साखरेचा, तर त्यावेळी एकाच जेवणात जर एकाच चहात जर समजा 20, 30, 40, 50 ग्रॅम साखर एकदम जात असेल तर त्यावेळी माझ्या रक्तामध्ये साखरेचा महापूर येतो. साखरेची वाढलेली पातळी आपल्याला चालत नाही, म्हणून पॅनक्रियास मधून इन्सुलिन सिक्रेट होते. ते इन्सुलिन तुमच्या शरीराला सांगते की ही साखर नको रे बाबा, याला स्टोअर कर, हे एवढी लागत नाही तुला, तुझ्या रक्तात फक्त 5-6 ग्रॅम पाहिजे. हे 50 ग्रॅम काय करतं, इन्सुलिन वाढते. ते इन्सुलिन आपल्या सेलला साखर स्टोअर करायला सांगते. ते लिव्हर मध्ये स्टोअर होते, पूर्ण शरीरामध्ये स्टोअर होते आणि रक्तातली साखर कमी होते. आता वारंवार जर रक्तातली साखर, जसं आता समजा मी कार्बोहायड्रेट जास्त असलेलं जेवण जर केलं, पोटभर केलं, तर ती वाढलेली साखर जी आहे ती तेवढी मला लागत नाही. त्याची पातळी एवढी होते की मेंदूतून सिग्नल जाते लिव्हरला की बाबा रे एवढी साखर लागत नाही, याची काही चरबी बनव, मावतच नाही. मसल फुल झाले, लिव्हर फुल झाले. कारण कसं आहे की तुमच्या लिव्हर मध्ये फक्त 100 ग्रॅम साखर मावते, तुमच्या सगळ्या मसल मध्ये 400 ग्रॅम मावते. म्हणजे आपल्या सगळ्या शरीरामध्ये 500 ग्रॅम ग्लुकोज स्टोअर करायची व्यवस्था आहे, त्याच्यावर नाही. 500 ग्रॅम ग्लुकोज पूर्ण जाळलं तर 2000 कॅलरी, किलो कॅलरी एवढी उष्णता निर्माण होते. म्हणजे स्टोअर झालेली साखर आपल्याजवळ एवढी आहे की 24 तास देह आपला त्याच्यावर चालतो. आणि मग आपण वारंवार खात राहिलो, तेवढी तर लागत नाही. मग काय होईल, मग तुमचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. चरबी बनवणं हे तुम्हाला न मरू देण्यासाठी आहे. चरबी जर नाही तुमच्या शरीरानं बनवली तर तुम्ही त्या साखरेनं मरून जाल. मग वाढलेली साखर किडनीला बाहेर काढावं लागेल, आणखी काय काय होईल. तर ते होऊ नये म्हणून चरबी बनवल्या जाते आणि मग म्हणून आपलं वजन वाढते. तर तुमचं जेवण असं असलं पाहिजे की त्यातून हळूहळू साखर तयार झाली पाहिजे. याचा अर्थ असा, तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन जास्त असले पाहिजे, हेल्दी फॅट जास्त असले पाहिजेत. हेल्दी फॅट म्हणजे तूप हेल्दी फॅट आहे, ऑलिव्ह ऑइल थोडस हेल्दी आहे, परंतु तेल हे हेल्दी फॅट नाही. तेलावर थोडस सांगतो, आपल्याला 2 प्रकारचे फॅटी ऍसिड लागतात, ओमेगा 3 आणि ओमेगा 6. हे तेल जे आहेत ना हे सगळे ओमेगा 6 आहेत. तेल हे ओमेगा 6 आहेत. हो, 2 मिनिटं. तर हे ओमेगा 6 आपल्याला किती लागते, फक्त 8 ग्रॅम लागते. म्हणजे 8 ग्रॅमच्या वर तेल आपल्याला लागत नाही. आपण 18 ग्रॅम 28 ग्रॅम असंच खाऊन टाकतो. तर आता तेल तुमच्या जेवणात नको, तळण तर अजिबात नको. कारण तेल ज्यावेळी गरम करता तुम्ही त्यावेळी त्यात ते तेल ट्रान्स फॅट मध्ये कन्व्हर्ट होते आणि ट्रान्स फॅट हा कॅन्सरचा प्रिकर्सर आहे. म्हणजे तुम्ही जेवढं जास्त तळलेलं खाल तितकं कॅन्सरच्या जवळ जाल. जेवढं सतत जेवाल, उपवास करणार नाही, तेवढं वजन जास्त राहील, तुमचं वजन कमी होणार नाही. तेवढं इन्सुलिन जास्त राहील. आणि कॅन्सरचं खाद्य काय आहे माहित आहे, मी तुम्हाला सांगतो, जर तुमची साखर 100-110च्या वर जात नसेल तर त्या माणसाला कॅन्सर कधीच होणार नाही. कारण कॅन्सरच्या सेलचं खाद्य ग्लुकोज आहे. साखर हे
प्रामुख्यानं कॅन्सरचं खाद्य आहे. आपल्या मुलाबाळांना सांगा, आपल्या शेजाऱ्यांना सांगा, आपल्या मित्रांना सांगा, बाबा रे कॅन्सर पासून दूर राहायचं असेल तर साखरेची पातळी कमी ठेव. साखर जेवढी शरीरात कमी, ग्लुकोजची लेवल जेवढी रक्तात कमी, तेवढी कॅन्सर होण्याची शक्यता कमी. कॅन्सर पासून तुम्ही दूर राहाल, तुम्ही आरोग्यवान राहाल. तर खरा वैज्ञानिक उपवास करा. यावर खूप बोलण्यासारखं आहे, मी दिवसभर बोलू शकतो, परंतु वेळेचं बंधन आहे. मला सूचना आली आहे आणि नाईक सर कासावीस होत आहेत, मुश्किलनं माईक मिळाला मला आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. एक एक विषयावर 10 मिनिटं मी बोलत जाईन दररोज. तर आपला उपवास जो आहे तो अशा पद्धतीनं करा की त्यानं आपलं आरोग्य वाढेल. कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ कमी खा, थोडीफार फळं चालतात. उपवासाच्या वेळी एकाच म्हणजे एक ओळी असेल तर एकदा जेवा, बाकी काही खाऊ नका. एकादशी असेल, पूर्ण दिवसाचा उपवास असेल तर 24 तास काही खाऊ नका. आपल्याला उपवासासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो आणि मला ऐकून घेतलं, आपले सगळ्यांचे आभार मानतो. काही जणांना त्रासही झाला असेल, खायचं काय. तर आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय योगा.